नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय घटना समितीचे कॅबिनेट मिशननुसार सभेची रचना किती सदस्यामध्ये आणि कशा प्रकारे झाली याचा अभ्यास करणार आहोत। जरी तुम्हाला हा टॉपिक साधा वाटला तरी शेवटपर्यंत बघा, नक्कीच यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल। आता आपल्याला सर्वांना माहीत आहे, कॅबिनेट मिशननुसार ब्रिटिश भारतास 389 सदस्य निवडून देण्यासाठी आपण तयार केलेले होते। त्यापैकी आपण ब्रिटिश भारतास 292 जागा दिल्या होत्या आणि 4 जागा ज्या होत्या त्या चीफ कमिशनरच्या प्रांतांना दिल्या होत्या। अशा मिळून ब्रिटिश भारतात 296 जागा वाटप झाल्या होत्या। त्यामध्ये आता ब्रिटिश भारताचे जे प्रांत होते तर ते 11 प्रांतामध्ये 292 जागा होत्या। मग ते 11 प्रांत कुठले होते तर मद्रास, बॉम्बे, संयुक्त प्रांत, बिहार, मध्य प्रांत, ओरिसा, पंजाब, NWFP, सिंध, बंगाल आणि आसाम अशा 11 प्रांतातून 292 जागा ब्रिटिश भारताला दिल्या होत्या। तर 4 कमिशनरचे प्रांत, जसं आपण आता म्हणतो की केंद्रशासित प्रदेश जसं की लडाख, जम्मू काश्मीर, त्याचप्रमाणे त्या काळी 4 कमिशनरचे प्रांत होते, जे की दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान होते। हे तर झालं 296 जागाचं। पण त्यातील उरलेल्या किती 93 जागा आहेत त्या कोण नॉमिनेटेड करणार होतं तर त्या काळचे जे राजे होते त्यांना आपण संस्थानिक म्हणतो। ते संस्थानिक त्यांच्या संस्थानातील विद्वान लोकाला नॉमिनेशन करून 93 लोक संविधान सभेवर पाठवणार होते। आता जुलै ऑगस्ट 1946 मध्ये 296 जागासाठी इलेक्शन झालं। पण ते कसं झालं तर 1935च्या कायद्यातील जसं विधिमंडळाच्या सदस्याचं इलेक्शन झालं होतं त्याचप्रमाणे झालं। मग या निवडणुकीसाठी 3 गटांना प्राधान्य दिलं। कुठले कुठले होते ते गट? मग शीख या अल्पसंख्याकाला, त्याचबरोबर मुस्लिम या सुद्धा अल्पसंख्याकाला आपल्या भारतीय संविधान सभेमध्ये राखीव जागा किंवा राखीव मतदान किंवा त्या गटाला एक वेगळा भाग दिलेला होता। आणि सर्वसाधारण गटाच्या 213 जागा होत्या, मुस्लिमाच्या 79, सिखांच्या 4 अशा मिळून 296 जागाचं विभाजन केलं होतं निवडणुकीसाठी 3 गटांमध्ये। आणि मतदान तर मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे 1935च्या कायद्याद्वारे निवडून आलेल्या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्याद्वारे होणार होतं। कसं होणार होतं तर एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीनं, म्हणजेच काय तर अप्रत्यक्षरित्या होणार होतं। त्या काळी आपल्या भारतात 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य निवडायचं असं ठरलेलं होतं। म्हणजेच काय तर संविधान सभा ही अंशतः निवडणुकीद्वारे निवडलेली संस्था होती आणि संविधान सभेत सर्व गटांना प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं। पण 3 गटामध्ये विभाजन केलेलं होतं। कोणते कोणते? शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण। आता वेगवेगळ्या गटाचे प्रतिनिधी कोण होते आपल्या संविधान सभेमध्ये तर ॲग्लो इंडियन होते, फ्रँक अँथनी, गोरखा होते, अली बहादूर, पारसी होते, SP मोदी आणि ख्रिश्चन होते, SC मुखर्जी। ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवायच्या, कारण भविष्यात यावर प्रश्न येऊ शकतात। यानंतर मग काय झालं तर मग निवडणुका झाल्या, उमेदवार निवडून आले। 208 उमेदवार हे काँग्रेसचे आले, 73 उमेदवार हे मुस्लिम लीगचे आले आणि उर्वरित 15 उमेदवार जे की 8 अपक्ष उमेदवार आले आणि 7 प्रत्येक पक्ष वेगवेगळे 7 पक्ष आले, त्या 7 पक्षाचे एक उमेदवार आले। मग संप्रदायानुसार 296 जागांमध्ये कोणत्या कोणत्या संप्रदायाला जागा कशा कशा भेटल्या होत्या तर सगळ्यात जास्त हिंदू संप्रदायाला 163 जागा भेटल्या होत्या, मुस्लिम संप्रदायाला 80 भेटल्या होत्या, SCला 31, STला 6, भारतीय ख्रिश्चनला 6,
शीखांना 4 भेटल्या होत्या, तर ॲग्लो इंडियनला 3 जागा भेटल्या होत्या, पारशीला 3 जागा भेटलेल्या होत्या संप्रदायानुसार. अशा 296 जागा भेटलेल्या होत्या. त्याचबरोबर कुठले अपक्ष उमेदवार होते जे निवडून आले होते, तर जयपाल सिंग मुदडा हे अपक्ष उमेदवार होते जे निवडून आले होते. ज्वालाप्रसाद श्रीवास्तव, सच्चिदानंद सिन्हा, BL मित्तल, DP खेतान आणि अलादी कृष्णस्वामी अय्यंगर हे सर्व अपक्ष उमेदवार होते जे निवडून आले होते आपल्या संविधान सभेमध्ये. त्यांचा कुठलाही पक्ष नव्हता. मग 7 वेगवेगळे पक्ष कुठले होते ज्यांचे उमेदवार एक आले होते, तर पहिला आहे युनियनिस्ट पार्टी, दुसरा आहे युनियनिस्ट मुस्लिम, तिसरा आहे युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, चौथा आहे कृषक प्रजा पार्टी, 5वा आहे सिख, त्यानंतर 6वा आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि 7वा आहे साम्यवादी पक्ष. यामध्ये या 7 पक्षांमध्ये एक व्यक्ती किंवा एक उमेदवार निवडून आलेला होता. त्याचबरोबर एक महत्त्वाची माहिती म्हणजे जेव्हा पहिलं अधिवेशन भरलं तेव्हा मुस्लिमांना त्यांचा स्वतंत्र पाकिस्तान हा पाहिजे होता. त्यामुळे मुस्लिम लीग गैरहजर राहिल्यामुळे आपल्या ब्रिटिश भारतातील जागा ह्या 299 झाल्या. त्यामध्ये संस्थानिकांच्या 70 जागा झालेल्या होत्या. म्हणजे त्या 299 पैकी 70 जागा ह्या संस्थानिकाच्या होत्या. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. ज्यावेळेस पहिली बैठक भरली त्यावेळेस सदस्य संख्या वाढली नाही तर कमी झाली. यावर आयोग वारंवार आपल्याला फसवत राहतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा.